आयोजित पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पथकानं मारली बाजी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्य पथक कुशिवडे रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवे तालुका संगमेश्वर यांनी द्वितीय आणि साईसेवा महिला पालखी नृत्य पथक आंबेशेत यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं। कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता। यावेळी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती। या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पथकांनी भाग घेतला होता। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यातही सहभाग घेतला। ठाण्यात आयोजित कबड्डी स्पर्धेला मान्यवरांच्या भेटी। ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत चौथा दिवस थरारक सामने, खेळाडूंच्या जबरदस्त चढाया आणि झुंजार पकडींनी गाजला। अखेरच्या मिनिटात पारडे फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थानं अनुभवला। काही लढतींमध्ये अवघ्या एका गुणानं निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटपूट खेळाडूंना लागली होती। चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती। भाजप ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघोले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणे शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी काल प्रेक्षकांची खच्चून गर्दी होती। 72व्या पुरुषांसाठीच्या श्रीकृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळातील वातावरण कबड्डीमय झालं आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्येही उत्सुकता होती। काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर अशोक वैती, भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह अनेक सनदी अधिकाऱ्यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंबरोबर संवादही साधला, तसंच काही वेळ चुरशीच्या लढतीचाही त्यांनी आनंद घेतला। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुणाल कामराचा शिवसेनेकडून टेंभी नाक्यावर पुतळा जाळण्याचा प्रयत्न। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणं आणि विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सोमवारी दुपारी शिंदे गटानं ठाण्यातील टेंभी नाका परिसरात कुणाल कामरा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तसंच त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणं केलं आहे।
समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातोय. मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसादही उमटत आहेत. आज दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जमले होते. त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते टेंभीनाका चौकापर्यंत चालत गेले. तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीचीही कोंडी झाली होती. सगळ्यात पहिली गोष्ट, दिशा शालीन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडूपचा तो संजय राऊत यांनी पैसे देऊन सुपारी कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा शालीन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळवलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार. शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम, गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब, हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि 2.5 वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. दर दिवशी 2-4 नगरसेवक त्यांना सोडून चालले. त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा शालीन आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव कारणासाठी या सुपारीबाज कुणाल कामराची पोपटपंची आहे. पण त्यांनी एक लक्षात ठेवायचंय, तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडूत गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही. एकदा ते भडकले तर त्याला तिथून फरक पडत. या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणिमी काळा कसा खेळायचा ते आम्हा शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही. आणि संजय राऊत साहेब, हे तुमची खेळ आता बंद करा, समजलं की नाही? आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये, तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं. आता तुम्हाला अजून काय करायचंय? तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचंय काय? काय कशासाठी चाललंय तुमचं? हे सगळं बंद करा. आणि या सुपारीबाज कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार, आमचं लक्ष विचलित होणार नाही. आम्ही जेव्हा समाधानी होऊ तेव्हा आम्ही त्याला फटफटत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखल खेचून मारू. आम्ही त्याला कुणाल कामराचा स्टुडिओ देखील तोडण्यात आलेला आहे, त्या शिवसैनिकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. हे तो सिर्फ झाकी आहे. आमच्या नादाला लागू नका, शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही. एकनाथ शिंदे अंगार आहे, बाकी त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिक पेटून उठलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या बहिणींसाठी केलेलं कार्य, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही अशी ठेल करणं बंद करा. कारवाई झाल्यानंतर पुढचं पाऊल कसं असणार आहे? आदिवासी सुरू आहे सर, तो सापडला नाही तर कुणाल कामरावर तर शिक्षा होणारच. पण याच्या पुढे आता सांगून ठेवतो तुमच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या विरुद्ध कोणी वागलं नाही बघा तर आम्ही त्यांचे डोळे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्याने चांगलाच वाद निर्माण झालाय. यानंतर शिवसेना शिंदे गट प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येते. कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनीही आक्रमक होत कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिलाय. तर कुणाल कामराच्या विधानाचं समर्थन करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मस्के यांनी खडे बोल सुनावलेत. कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन. कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल. संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री? या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय. कुणाल कामरा, आपण भारतात फिरू शकत नाही एवढं लक्षात ठेवा. आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता. तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना,
हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही.